सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील निंबळक येथील परिषद केंद्र शाळा येथील 4 चिमुकल्या विद्यार्थिनींनी घरट्यातून खाली पडलेल्या साळुंकी पक्ष्याच्या पिल्लांना पाणी पाजून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने साळुंकीच्या पिल्लाला मिळालेले जीवनदान याबद्दल विद्यार्थिनींचे होत आहे कौतुक। राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे 24 रुपये दर मिळत असल्याने दूध दरवाढीसाठी कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी कराड तालुक्यातील उमरज येथे महामार्गावर करणार रस्ता रोको। स्वर्गीय पी.डी. पाटील यांच्या 107व्या जयंतीनिमित्त कराड येथील मंगळवार पेठेत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरणीय पी.डी. पाटील यांना आदरांजली वाहिली। वाईच्या तत्कालीन नगराध्यक्षा डॉक्टर सौ प्रतिभा शिंदे यांच्यावर 2019 मध्ये लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती। या प्रकरणात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 4 ऑगस्ट 2021 रोजी डॉक्टर सौ प्रतिभा शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली। या कारवाईविरोधात डॉक्टर शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचा निकाल नुकताच लागला असून हा निकाल डॉक्टर सौ प्रतिभा शिंदे यांच्या बाजूने लागल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे। सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या आवारात लागलेली हातगाड्यांची रांग हळूहळू कमी होऊ लागली आहे। पालिकेने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी दुपारी येथील 10 विक्रेत्यांकडून आपल्या हातगाड्या स्वतःहून हटवण्यात आल्या। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पुणे, मुंबई, पालघर, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। खटाव मान ॲग्रो कारखान्याचे 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घारगे यांनी दिली माहिती। आता सातारा शहरामध्ये हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी बाह्य रुग्ण विभाग सज्ज। हृदय आणि फुफ्फुसाच्या अतिगंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी DPU सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल पिंपरी पुणे यांचे सातारा शहरामधील 2 हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन मिळणे शक्य होणार आहे। सातारा शहरातील हार्टलाईन डायग्नोसिट प्रायव्हेट लिमिटेड, उत्तेकर नगर, सदर बाजार सातारा व प्रतिभा हॉस्पिटल जिल्हा परिषद जवळ सातारा येथे बाह्य रुग्ण विभाग सेवा सुरू होत आहे। यामुळे हृदय व फुफ्फुसाच्या विकारावर रुग्णांना मार्गदर्शन मिळणार आहे। खंबाटकी घाटात दत्त मंदिरानजीक टेम्पो बंद पडल्याने सोमवारी सकाळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। सातारा नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अतिसंपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। लाचलुचपत विभागाच्या वतीने अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला। वाई तालुक्यातील कवठे येथे शनिवार दिनांक 29 जून रोजी एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळली। या ढिगाऱ्याखाली अडकून एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली। या घटनेमुळे जुन्या धोकादायक घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कराड शेती उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती विजयकुमार कदम यांचा राजीनामा। सातारा तालुक्यातील केळवली येथे JCB कामात आडकाठी आणल्याच्या रागातून चिडून शिकारीसाठीच्या बंदुकीने खून केल्याप्रकरणी 2 सख्ख्या भावांना अटक करण्यात आली। शंकर दादू जानकर व चिमाजी दादू जानकर दोघे राहणार केळवली, तालुका सातारा असे अटक केलेल्या 2 सख्ख्या भावांची नावे। पुणे कोल्हापूर फास्ट डेमोचे इंजिन कोरेगावात निकामी झाल्याने
रेल्वे वाहतूक 2 तास ठप्प. सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या शाहूनगर परिसरात गेल्या 4 दिवसापासून बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसला 50% जागा मिळाव्यात अशी मागणी जिल्हा बैठकीत झालेल्या ठरावात मंजूर करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिनांक 1 जुलै ते 28 जुलै अखेर महाराष्ट्र कृषी दिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागातर्फे राबवण्यात येणार आहे. खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खटाव तालुक्यातील मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. यामुळे आमदार जयकुमार गोरे चांगलेच अडचणीत आले आहेत. सातारा ते मेढा रस्त्यावर हमदाबाद येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सैन्य दलातील जवान विशाल दत्तात्रय केंजळे वय 32 मुक्काम केंजळ तालुका मोराळे यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्यांचा भाचा व भाची जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली पाहणी व उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा 97 मिलीमीटर, कोयनानगर 72 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 20 TMC झाला आहे. 13 कोटीच्या अपहार प्रकरणी कराड शहरातील शिवशंकर पतसंस्थेच्या 3 संचालकांना देण्यात आली पोलीस कोठडी. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी लाकडी तेल घाण्यावरून सूर्यफुलाचे गाळप करून शेतकऱ्यांनी स्वतःचे तेल वर्षभर खावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.